अयोध्या येथील श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे औचित्य साधून पंढरपूर येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते दिलीप धोत्रे आणि विठ्ठल परिवाराच्या वतीने विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले होते। छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये प्रथम मनसे आणि विठ्ठल परिवाराचे नेते आणि पदाधिकाऱ्यांनी राम मूर्तीची पूजा केली। त्यानंतर ज्यांच्यामुळे आज अयोध्यामध्ये राम मंदिर उभं राहत आहे अशा कारसेवकांचा त्यांच्या कुटुंबियांसह सत्कार केला। कारसेवकांच्या बलिदानामुळे आणि योगदानामुळे 500 वर्षाच्या संघर्षाला यश आलं असून आज सर्व भारतीयांच्या मनात असलेले राम जन्मभूमी मंदिर उभं राहत आहे। त्यामुळे त्यांचा संपूर्ण पोशाख देऊन सन्मान करण्यात आला असा भावनिक उद्गार मनसे नेते दिलीप धोत्रे यांनी माध्यमांशी बोलताना काढलाय। आज प्रभू रामचंद्र मंदिर उभारणीचा सोहळा जे गेली शेकडो वर्ष आमचं स्वप्न होतं ते स्वप्न आज पूर्ण झालं आणि रामलल्ला अयोध्येमध्ये आज विराजमान झाले आणि याच्या औचित्य साधून आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं पंढरपूर शहरामध्ये प्रभू रामचंद्राच्या मूर्तीची पूजा आणि ज्यांच्यामुळे आज आम्हाला हा आनंद सोहळा साजरा करता आला, ज्यांच्यामुळे हे मंदिर उभारलं अशा पंढरपुरातील सर्व कारसेवकांचा, ज्या कारसेवकांनी आपल्या जीवाची पर्वा न करता आपल्या कुटुंबाची पर्वा न करता प्रभू रामचंद्रांचं मंदिर उभं करण्यासाठी या ठिकाणी योगदान दिलं, त्या सर्व कारसेवकांचा त्यांच्या कुटुंबासहित पूर्ण पोशाख आपल्या हिंदू धर्मामध्ये ज्या पद्धतीने आहेर केला जातो पूर्ण पोशाखाचा, त्या पूर्ण पोशाखाचा आहेर आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं विठ्ठल परिवाराच्या वतीनं या ठिकाणी आम्ही सगळ्यांना करून त्या ठिकाणी सन्मान केलेला आहे आणि आज पंढरपूर शहरामध्ये आम्ही एक दिवाळी साजरी केलेली आहे। जय श्रीराम। ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा। आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या।